समाजसेवेची पायरी आहे, त्या पायरीचा या ठिकाणी सन्मान होतो. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. बकासूर देव बकासुराचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांनी द्वादशाम हिंद केसरी स्पर्धा जिंकल्या, खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातली बैलगाडी स्पर्धा या मराठमोळ्या मातीच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत रुजली, त्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. घराघरात ज्याला पूजलं जातं, ज्याच्यासाठी पांडे आणि 220 किलोमीटर आणवानी पायी वाटचाल केली, ज्यांच्यासाठी टॅटू काढले गेले, ज्याच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या, ज्याच्यासाठी भगवंताला साखरे घातलं गेलं, तो मालकाच्या प्रेरणेसाठी धावला, त्याच्या विजयासाठी धावला, तो देव बकासूर या ठिकाणी या मैदानावर दाखल झालाय. तमाम लाखो प्रेक्षकांच्या वतीनं आज अवर्णनीय असा सोहळा आपण पाहतोय. त्यासाठी प्रमुख उपस्थिती आपले लाडके हृदयस्थ नेतृत्व भरत शेठ गोगावले, सन्माननीय सुषमाताई गोगावले, चंद्रहार पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अवर्णनीय असा सर्वांग सुंदर सोहळा आपण पाहतोय. फक्त या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती हवी होती. देव बकासूर या ठिकाणी आपण पाहताय मित्रांनो, साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्यात, सारेजण त्याला डोळ्यात साठवत आहेत. हा सोहळा पहा, या बैलाला, हा बैल नाही तर बैलामधला देव आहे. आपल्या मालकासाठी अहोरात्र धावणारा, त्यांच्या ध्येयकर्त्यासाठी सलग 2 दिवस त्यांनी हिंद केसरी स्पर्धा दोन्ही वेळेला प्राप्त केल्या. बलमासोबत रुस्तमे हिंद केसरी स्पर्धा जिंकून जो घराघरात पोहोचला आणि प्रत्येक वेळेला आपल्या मालकाच्या डोक्यामध्ये मानाचा तुरा खोला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धेला ज्यांनी ग्लॅमर वैभव प्राप्त करून दिलं, खऱ्या अर्थाने संस्कृती या महाराष्ट्रामध्ये रुजावी, हे वैभवशाली परंपरा आपल्या कोकणवासियांना पाहावी मिळावी, ते वैभव पाहायला मिळावं, ते भरत शेठ आणि विकास शेठ यांच्या स्वरूपानं आपण पाहतोय. ही देव माणसं आपल्याला लाभली, हे आपलं परमभाग्य आहे. आणि खऱ्या अर्थानं या लाखो प्रेक्षकांच्या रूपामध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा देव बकासूरचं आगमन होतंय. देव बकासूर आपल्या वेगानं, आपल्या धावण्यानं आपल्या महाराष्ट्राला वेळ लावतो. इस्रायल देशाने 3.5 कोटीला संशोधनासाठी या बैलाची मागणी केली होती. पण आम्ही माणसांवर प्रेम करतो, देवांवर प्रेम करतो, किंबहुना पशुवर देखील प्रेम करतो, अशी हृदयस्थ ज्यांची भावना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली, त्या मोहिल शेठ यांचा खरोखर आम्ही हृदयस्थ गौरव करीत आहोत. आपल्या भावनेला किंमत आहे, पैशाला किंमत नसते, तर मनाला आणि ध्येयाला आणि विचाराला आणि माणुसकीला किंमत असते. आपल्यासारखा मालक या महाराष्ट्रात जन्माला यावा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. कारण पैशाला किंमत न देता या बकासूरच्या विद्वत्तेला किंमत दिला, त्याच्या कार्याला गौरव दिला आणि त्याच्या ध्येयाला आपण सलाम केला. आणि खरं अर्थानं आमदार साहेब, मंत्री साहेब, आपल्याला हृदयस्थ धन्यवाद देतो. ओंकार मोरे साहेब यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. आपण व्यासपीठावर आहे. ओंकार मोरे साहेब, कृपया प्रेक्षकांनी सन्मानजनक त्या बकासूरला दिलेली ही खऱ्या अर्थानं मानवंदना आहे. चंद्रहार पाटील साहेब, खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या कलेसमोर नतमस्तक झालो. जी कला तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीत रुजवली, आपल्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतोय. आणि हा प्रेक्षक वर्ग तुमच्यावरही प्रेम करतो, तुमच्या प्राण्यांवरही प्रेम करतो. यानंतर चंद्रहार पाटील साहेबांच्या वतीनं ज्यांनी हिंद केसरी स्पर्धा पटकावली, ते संतोष दादा या ठिकाणी